श्री स्वामी समर्थ सर्वांना. पीठ मळून ठेवले आहे बघा, छान भिजले. कांदा, टमॅटो, मिरची, कोथिंबीर घेतले. थालीपीठ बनवायचे, पीठ पिन घेतले. छान थालीपीठ बनवणार आहे. कांदा टमॅटो कापून घेतले. कांदा टमॅटो घालते त्याच्यात. हिरवी मिरची, टमॅटो पण घालते मी. कोणी कोणी टमॅटो नाही घालत, पण मला टमॅटो आवडतात म्हणून टमॅटो घालते मी. मुलांना छान आवडतं. गरम गरम थालीपीठ दिले ना खाऊन जातं ते. आणि मला चहा बरोबर खायला लय आवडतं थालीपीठ. मी चहा बरोबर खाते. असं ढवळून घेते. थोडं थोडं पाणी टाकायचं. जास्त पातळ झाले की मग होत नाही. थोडं घट्टच ठेवते. गरम छान बनवले की मुलं खाता आवडीने. 2-2 दिले ना तरी ते 3-3 दे ना मम्मी असं करतं. मग देते त्यांना जेवढं आवडेल तेवढं. थंडीलाही आज खूपच थंडी आहे. उठायला नकोच वाटतं. हळद टाकते थोडंसं, जास्त टाकत नाही, काळ्या पडते थालीपीठ म्हणून. मीठ टाकते थोडं. खायचं सोडा पण टाकते थोडंसं. थोडा ओवा टाकले त्याच्यात. असं ढवळून घेते. छान ढवळून घेतले ना, थोडंसं 5 मिनिटं थांबायचं. तोपर्यंत ते सगळं एकजीव होतं. गॅस चालू करून घेते. इकडचा पण गॅस चालू करून घेते. इकडे दूध ठेवते आणि एका साईडला थालीपीठचा तवा ठेवते. दूध तापले की पोरं दूध पिऊन जाताना सकाळी सकाळी जाता थालीपीठ लावून घेते. आमच्या इकडे लय थंडी वाजते. उठायलाच नको वाटते. तवा गरम झाले. मी काय करते, तेल वरनं टाकते, तव्यावर नाही टाकत. तव्यावर टाकले की ते थालीपीठ हे नाही होत, निघत नाही. डोसाचा तवा आहे ना त्याच्यावर करते मी थालीपीठ. पटकन निघतं त्याने, चिपकत नाही म्हणून. थोडं वरनं टाकते तेल. तो उचतोपर्यंत, थालीपीठ उचतोपर्यंत वेळ लागतो थोडंसं जरा. दूध झालं खाली ठेवते. चपातीचा तवा ठेवते. बारीक गॅसवर ठेवते थालीपीठचा तवा. आणि इकडे मोठ्या गॅसवर चपाती करते. चपातीला जरा मोठा गॅस लागतं ना, थालीपीठला कसं छोट्या गॅसवर पण होऊन जातं. हे बघा, मी चपाती अशी करते. पुरणपोळ्या कसं करतं तसं. पुरणपोळ्यात कसं असं पुरण भरून करतं. मी काय करते, छोटंसं गोळ्या घेते पिठाचं आणि त्याच्यात भरून घेते आणि गोल असं दुमडून घेते. आपलं पुरण पोळ्या करताना सेम तसंच करते मी. ते झाले की दाबून झाले की लाटून घेते. थोडंसं पीठ लावून कोरडा. मी वाट्यावरच लाटते. पोळपटणं आहे पण मी नाही लाटत त्याच्यावर. लय डगा हालतो तो म्हणून. आता लाटून झाले की 2 चपाती मुलाला करते. मग त्याला उठवते आंघोळीला. आंघोळीला उठवले की तर पटकन उठत नाही. सकाळ सकाळ उठा करायला लागतं. तरी बळं उठतं ते. आपल्यालाच उठूशी वाटत नाही, त्यांना कसं काय वाटणार. दिवसभर झोप म्हणले की झोपणार ते मुलं. गोळे करून घेते जरा असं पटापटा, म्हणजे पटापटा लाटता येतं चपाती. सगळं गोळे करून आपलं ठेवून देते झाकून. 2 चपाती झाले की थोडं झाकते. मुलाला पटकन करायला लागतं डबा. 6:30लाच जातो तो, त्यामुळं गरम ह्याच्यावर आपलं चपातीवरनं तूप लावून देते. ते आवडीने खाऊन जातं. दूध चपाती पण खाऊन जातं कधी कधी. आज थालीपीठ बनवले. थालीपीठ आणि दूध पिऊन जातो तो मुलगा.
जेव्हा थालीपीठ बनवते ना वास घेतं ते, मग मी आज थालीपीठ बनवते माझ्या आवडीतीच. मग मी म्हणते हा बेटा तुझा आवडीती बनवते, आवडीचं बनवते त्याचा, म्हणून तो खुश होऊन जातो. त्याला मेथीची भाजी, शेपूची भाजी लय आवडतं माझ्या मुलाला, तो लय आवडीने खातो. सोयाबीनची भाजी ते खूपच आवडतं त्याला. आणि आम्ही नॉनव्हेज नाही खात, त्यामुळं पालेभाजी लय आवडतं मुलांना. सकाळ सकाळ मला रात्रीच म्हणत होतं की सकाळी मला ना गाजरचा हलवा करून दे म्हणून. तर मी काय केले, उद्या करून देते बेटा, आज ना थालीपीठने. तर खुश झाला माझा मुलगा. आता उद्या बघू गाजरचा हलवा करते. मुलांचं आवडीचं केलं ना चांगलं आवडीने खातो, नाहीतर हे. आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस असं गेले, सोमवारी स्वयंपाक केले, तर सकाळ सकाळ आंघोळ केले, फक्त आवरली नाही छान. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, कमेंट पण करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर. धन्यवाद.